दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या समसंख्या कोणत्या? अशा दोन कोणत्या संख्या आहे? आता याच्यामधल्या ज्या ऑप्शन मध्ये जे दिलेले आहे त्याच्यामधल्या आपण त्या सगळ्या दोन दोन जोडींनी काय करून द्यायचं, त्या लसावीला भाग द्यायचा. जर भाग पूर्णपणे जात असेल तर त्या दोन समसंख्यांचा 544 काय लसावी आहे. समजा तर यानी गेला आणि यानी गेला नाही तर मग त्या काय लसावी नाही आहे. यानी गेला आणि दोन्हीने नाही गेला तर मग आहेच नाही. म्हणजेच दोघीपैकी एकापैकी म्हणजे जे जोडी आहे त्यापैकी दोघांनी पण काय करावं लागेल, त्याला पूर्णपणे भाग देता आला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे भाग गेलेला पाहिजे. म्हणजे आपण एक करून बघू. 544 ला कशाने भागून पाहू? 22 ने. 22 दुनी किती होतात? 44. किती होणार इथे? 4 4 गेलं 0, 5 4 गेलं 1 आणि हे 4. म्हणजेच काय? 22 चौक 88. म्हणजेच काय इथे? 14 8 गेले, जात का? 4 नाही, 14 8 गेले 6 राहिले. हातचा 1, 8 ने 1 9, 10 9 गेले 1 आणि 1 1 गेलं 0. इथे 16 उरले. म्हणजेच काय? 16 मधून 22 जाणार का? नाही, म्हणजे पूर्णपणे भाग जात नाही. म्हणजेच 22 न जात नाही, म्हणजेच काय? 24 न जरी गेला तरी ते पूर्ण काय होणार नाही. दोन्ही जोडी या जोडींमधल्या दोघांनी पण जायला पाहिजे, तेव्हाच काय त्यांचा 544 काय राहील? लसावी राहील. त्याच्यानंतर आपण देऊन बघू. 32 ने देऊन पाहू आपण. 32 ने यासाठी देऊन पाहू. इथे पण 32 आणि 34 आहे आणि इथे पण 34 आहे. यानी आपण हा लास्टच्या ऑप्शन ने देऊन पाहू. 32 दुनी 64 होतात. 64 जाईल का? नाही. 32 एक 32. 4 गेले 2, 5 3 गेले 2, 4. आपण 7 ने देऊन पाहू. 7 दुने 14, हातचाला 1, 7 21 ने 1 22, म्हणजेच जातं. किती आलं? 17 आला आपला भागाकार. ते 0 0. 32 न जातं. मग आता 34 ने जाते की नाही ते पण पुन्हा पाहू आपण. काय लिहिते? 544 ला 34 ने भाग देऊ. 34 एक काय येईल? 34. 0 2 आणि 4. अजून देऊन पाहू आपण. 34 ला कशाने देऊन पाहू? 6 ने देऊन पाहू. 6 चौक 24, हातचे आले 2, 6 3 18 आणि 2 20 आलं. म्हणजेच किती झाला इथे? 16. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये काय झालं? दोन्ही याच्यामध्ये भाग जातं. 32 ने पण जातं आणि 34 ने पण जातं. याचा अर्थ काय? ह्या दोन्ही संख्या काय? कोणाचा अवयव? कोण दोन क्रमवार संख्या कोणाचा अवयव आहे? 500 म्हणजे 44 हा दोन संख्यांचा काय? लसावी आहे. अशा प्रकारे आपण इथे काय करू शकतो? डायरेक्टली आन्सर काढू शकतो. त्याच्यानंतर बघा, कोणत्या दराने 1500 रुपयाचे 3 वर्षात 360 रुपये व्याज मिळेल? पहिल्या याच्यामध्ये दिलंय 9%, दुसऱ्यामध्ये 12%, तिसऱ्या याच्यामध्ये 8%, चौथ्यामध्ये 6%. म्हणजेच काय होणार याच्यामध्ये? आता आपल्याला कोणत्या दराने 1500 रुपयाची 3 वर्षात म्हटलेलं आहे, दर काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? मुद्दल दिली आहे, वर्ष दिली आहे आणि व्याज दिलाय. म्हणजेच काय करावं लागेल इथे आपल्याला? सरळ व्याज दिलेला आहे आपल्याला. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला वर्ष भागीला 100. बरोबर आहे. मग आपल्याला व्याज किती दिलाय? सरळ व्याज किती दिलेला आहे? त्याच्यामध्ये व्याज दिलेला आहे आपल्याला 360. त्याच्यानंतर मुद्दल किती दिली आहे आपल्याला? 1500 रुपये. त्याच्यानंतर दर आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? वर्ष दिली आहे 3 वर्ष आणि भागीला 100. 0 0 काय होणार? कॅन्सल झाले. 0 0 कॅन्सल झाले. म्हणजेच काय येणार इथे? दर
बरोबर 360 काहीन 360 भागीला हे गुणीला आहे तर काय होईल इकडे भागीला काहीन 15 भागीला 15 गुणीला 3 3 याला भाग द्यायचं काही 3 एक 3 3 दुने 6 आणि हे 0 आणि 15 एक 15 15 आठी किती येतं 182 म्हणजेच आपल्याला भाग गेला आपला आन्सर किती आलं 8%. म्हणजेच की कोणत्या दराने होईल ते 8% दराने काय होईल आपल्याला 1500 रुपयाची 3 वर्षात किती व्याज मिळेल 360 रुपये व्याज मिळेल. त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणीला दर गुणीला वर्ष भागीला 100. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम काय करू शकतो. त्याच्यानंतर 6 मजूर दर दिवशी 8 तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात तर 8 मजूर दर दिवशी 6 तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील. मग ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. कसं करायचं 6 मजूर 8 तास काम करून किती रुपये कमावतात म्हणते 720 रुपये मजुरी मिळवतात. तेच 8 मजूर किती दिवसापर्यंत मिळवतात मग 8 मजूर दर दिवशी 6 तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील. 6 मजूर दर दिवशी 8 गुणीला किती 720 भागीला किती दिला 8 मजूर 8 मजूर गुणीला 6 तास काम म्हणजेच काय 8 8 कॅन्सल 6 6 कॅन्सल किती आलं 720 म्हणजे आठवड्यास किती 8 मजूर दर दिवशी 6 तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील 720 रुपये. अशा प्रकारे आपण काय काढलेलं आहे त्यांची मजुरी काढलेली आहे. अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिससाठी माडा भरतीच्या प्रॅक्टिससाठी लागत असेल तर स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर. स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सरावाचा फायदा घ्या. स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलवर सर्वांना मी वेलकम करते. माडा भरतीसाठी आपण सराव टेस्ट चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण मिक्स प्रॉब्लेम म्हणजे मिश्र गणिते बघणार आहोत. चला तर मग बघूया आपण. वीस लिटर दुधात 10% 10% प्रमाणात पाणी असलेले 20 लिटर दूध मिसळले तर नवीन द्रावणात किती टक्के प्रमाण पाण्याचे राहील. पहिल्या याच्यामध्ये दिलाय 5 दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 10 तिसऱ्या याच्यामध्ये दिलाय 15 चौथ्या याच्यामध्ये दिलाय 20. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला त्या द्रावणामध्ये किती टक्के पाण्याचे नवीन जे द्रावण तयार होईल त्याच्यामध्ये किती टक्के पाण्याचे प्रमाण राहील ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे याच्यामध्ये 20 लिटर दुधात किती टक्के पाणी आहे 10%. 20 लिटर म्हणजेच याच्यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला पाण्याचे प्रमाण आपण काय करणार आहे पाण्याचे प्रमाण बरोबर 20 लिटर दुधात 10% पाणी म्हणजेच काय होईल 0 0 कॅन्सर 0 0 कॅन्सर म्हणजेच काय येणार इथे पाण्याचे प्रमाण किती 2 लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे आणि एकूण दूध किती लिटर आहे ते पण काढू आपण. 20 लिटर दुधामध्ये 10% पाणी असलेले 20 लिटर दूध मिसळले 10% पाणी असलेले अजून किती दूध मिसळले 20 लिटर म्हणजे हे 20 आणि हे 20 म्हणजे एकूण दुधाचे प्रमाण एकूण काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये एकूण दूध काढायचं आहे. पहिल्यांदा आपण एकूण दूध काढू. एकूण दूध बरोबर काय 20 अधिक 20 म्हणजेच किती 40 लिटर.
आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर पाण्याचे शेकडा प्रमाण, पाण्याची शेकडा प्रमाण बरोबर काही पाण्याचे प्रमाण भागीला एकूण दूध, काही एकूण दूध. पाण्याचे प्रमाण किती निघालं त्याच्यामध्ये 2 लिटर भागीला एकूण दूध 40 गुणीला काय येईल इथे शेकडा काढायचा आहे म्हणजेच काही गुणीला काय येते 100 म्हणजेच काय येईल इथे 00 कॅन्सर झाले. त्याच्यानंतर बेक बे बेदुने 4 बेक बे बे पंच 10 म्हणजेच आपलं आन्सर किती आलं 5 म्हणजे पाण्याचे प्रमाण किती राहील 5%. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं 5%. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं प्राण्याचे प्रमाण काढले त्याच्यामधले 20 लिटर दुधामध्ये 10% प्रमाण असलेले किती दूध मिळाले परत 20 लिटर दूध आपण त्याच्यामध्ये मिसळले म्हणजेच प्राण्याचे प्रमाण काढण्यासाठी आपण 20 गुणीला 10% केलं तर आपल्याला काय मिळालं 2 लिटर त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण मिळाले. त्याच्यानंतर एकूण दूध केलं 20 लिटर दूध त्याच्यानंतर पाणी असलेले 20 लिटर दूध म्हणजे एकूण किती दूध होतं 40 लिटर आणि शेकडा पाण्याचे प्रमाण काढायचे असेल तर काय केलं मग आपण पाण्याचे प्रमाण भागीला एकूण दूध गुणीला 100 म्हणजेच काय पाण्याचे प्रमाण किती मिळाले आहे आपल्याला 2 आणि एकूण दूध किती आहे 40 गुणीला 100 असे आपल्याला किती मिळाले 5% पाण्याचे प्रमाण. 24/28 32/56 व 48/112 यांचा मसावी किती. पहिल्या याच्यामध्ये दिलाय 8/112 दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 6/108 तिसऱ्यामध्ये दिलाय 2/116 चौथ्यामध्ये दिलाय 4/28. मग आता आपल्याला काय करावं लागेल इथे जेव्हा अशा प्रकारचा जेव्हा मसावी काढायचा असेल तेव्हा काय करायचं मित्र अंशाचा काय करायचा मसावी काढायचा काय करायचा म्हणजे असे जेव्हा व्यवहारी अपूर्णांकाचा जेव्हा आपण काय करायचं आपल्याला मसावी जर काढायचा असेल तर काय करू आपण व्यवहारी अपूर्णांकाचा जर आपल्याला हे करायचं असेल मसावी काढायचा असेल तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं अंशाचा मसावी भागीला छेदाचा लसावी. ओके मग आता आपल्याला अंशाचा मसावी काढायचा आहे अंशामध्ये कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहे आपल्याला 24 दिलेला आहे 32 दिलाय त्याच्यानंतर दिलाय 48 या तिन्ही संख्यामध्ये आपल्याला आता आपण फॅक्टराइज करण्यापेक्षा त्याचं हे करणार आपण कोणत्या पण मेथडनं आपण त्याच्यामध्ये करू शकतो पण आपल्याला एक्झाम मध्ये इतका वेळ नसते मग एक्झाम मध्ये जर आपल्याला इतका वेळ नाहीये आपल्याला लवकर करायचं आहे सपोज आपले आता 5 मिनिटं आपल्याकडे उरलेले आहे आणि आपण आता 5 मिनिटामध्ये आपल्याला 3-4 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे तर मग आपण इतक्या म्हणजे मोठ्या मेथड म्हणजे जी शॉर्ट मेथडनेच आपण तिथे काय एखादी ट्रिक आपण तिथे अप्लाय करू. मग आता आपल्याला काय माहित आहे आपल्याला फक्त त्याच्यासाठी पाढेपाठ पाहिजे म्हणजेच काय आता 24 झालं 32 झालं आणि 48 झालं हे तिन्ही कोणत्या पाड्यामध्ये आहे 8च्या आणि याचं जेव्हा आपण फॅक्टर जेव्हा वाढवू म्हणजेच काय येईल याचे फॅक्टर जेव्हा अवयव याचे पाडू तर आपल्याला जर कॉमन फॅक्टर या तिघांमध्ये कोणता येणार आहे 8च येणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालेलं आपल्याला याचा जर मसावी काढू आपण 24चा 32चा आणि 48चा तेव्हा आपल्याला जो कॉमन म्हणजे सामायिक जो अवयव आहे तो आपल्याला काय मिळणार आहे 8च मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे मसावी म्हणजे काय HCF म्हणजेच काय हायेस्ट कॉमन फॅक्टर ओके आणि LCM मीन्स लसावी आणि लसावी म्हणजे लिस्ट कॉमन फॅक्टर आणि तसंही लसावी म्हणजेच काय असते कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय सामायिक गुणीला असामायिक यांचं काय असते गुणाकार. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे ते व्यवहारी हे जे अपूर्णांक आहे
याचा आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचा आहे. मग याच्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा अंशाचा मसावी काढू, त्याच्यानंतर छेदाचा मसावी काढू. अंश आपल्याला कोणकोणते दिलाय, 24 दिलाय, 32 दिलाय, 48 दिलाय. आपल्याला डायरेक्टली आपण त्याचा काय करू शकतो, मसावी काढू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यात अंशाचा मसावी म्हणजे तिघांनाही कोणत्या संख्येने भाग जातो डायरेक्टली बघायचं. कशाने जाते, 8ने. 8 लिहून टाकायचे. आता छेदाचा लसावी, छेदाचा लसावी जर मग आपल्याला काढायचा असेल, मग या तिघांमध्ये आपल्याला काय करायचं, बघून घ्यायचं. म्हणजेच काय करायचं, आपल्याला लसावी म्हटल्याबरोबर एवढं डोक्यात ठेवून घ्यायचं, सामायिक आणि असामायिक या तिन्ही याचा काय असते, गुणाकार. मग या तिन्ही याचे जर आपण अवयव पाडले आणि त्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे, 112च मिळणार आहे. किती मिळणार आहे, 112. या तिघांपैकी असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं, या तिघांपैकी हायेस्ट जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट लिहून टाकायची. म्हणजे पाडायची गरज आहे का आपल्याला, नाही. आपण 2 मिनिटात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि आपले 2 मार्क कुठेही जाऊ शकत नाही. जर एकाचा आपल्याला ही ट्रिक जर आपल्याला आली नाही तर आपला काय स्कोर कमी होऊन आपला काय मेरिट जाऊ शकतो. म्हणून अशाच प्रकारचे काय करायचे, ट्रिक जास्तीत जास्त लक्षात ठेवायच्या आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर बघू आपण, एका चौरसाकृती शेताची एका चौरसाकृती शेताची एक बाजू 7 मीटर आहे, तर त्या शेताला तारेचे 4 पदरी कुंपण घातले. 1 मीटर तारेचा दर 6 रुपये होता, तर त्या कुंपणासाठी एकूण किती रुपये खर्च आला. आपल्याला काढायचं आहे 682, 672, 662, 652. मग काय करायचं, याच्यामध्ये एका चौरसाकृती शेताची एक बाजू 7 मीटर आहे. एका चौरसाकृती शेताची एक बाजू काय, 7 मीटर आहे. म्हणजेच काय करावं लागेल, एक बाजू 7 मीटर आहे. शेत कसं आहे आपलं, चौरसाकृती, आणि एक बाजू काय आहे त्याची 7 मीटर. मग उरलेल्या 3 बाजू कशा आहे, म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला शेताची परिमिती काढावी लागेल. शेताची काय काढू आपण, परिमिती. परिमिती बरोबर काय येईल इथे, चौरसाकृती शेताची एक बाजू किती आहे, 7 मीटर. म्हणजेच काय, परिमिती म्हणजेच काय करायला लागला, बाजू किती आहे, चौरसाकृती आहे म्हणजे 4 बाजू आहे. 4 गुणीला काय करणार आहे आपण, 7, म्हणजेच किती येणार, 28. त्याच्यानंतर त्या शेताला तारेचे 4 पदरी कुंपण घातले. चारेला किती पदरी कुंपण घातले आपण, 4. म्हणजे एकूण तार किती होती, आपण ती तार काढू. म्हणजेच काय इथे 28 गुणीला 4. 28 गुणीला 4 म्हणजेच काय येईल इथे, 4 नी आता याला भाग देऊ. 4 8 32. हातचे आले 3. 4 दुने 8. 8 आणि 3 किती होणार, 11. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी, 1 मीटर तारेचा दर 6 रुपये होता. त्या कुंपणासाठी एकूण किती रुपये खर्च आला. मग एकूण जर खर्च काढायचा असेल तर काय करणार आहे आपण, एकूण खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण जी तार आली त्याला काय करावं लागेल, त्याला आपल्याला काय करायचा, दर दिलेला आहे याच्यामध्ये, किती दिलेला आहे दर, 6 रुपये. 1 मीटर तारेचा दर 6 रुपये दिलेला आहे, तर त्या एकूण किती रुपये खर्च आला ते दिलाय. 1 मीटर तारेचा दर 6 रुपये आहे, तर एकूण किती रुपये त्याच्यामध्ये खर्च आला ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच 112ला आपण 6 ने गुणू, काय येईल, 6 दुने 12, हातचा आला 1, 6 1 6, 6 ने 1 किती होईल, 7. त्याच्यानंतर 6 1 6, म्हणजेच आपला आन्सर किती आला, 672. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, एकूण खर्च कुंपणासाठी एकूण किती रुपये खर्च आला ते काढलं. म्हणजे एका चौरसाकृती शेताची एक बाजू किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे 7 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्याची आपल्याला काय काढावं लागेल, परिमिती. म्हणजे 7 गुणीला 4 आपण काय करू, इथे गुणू. म्हणजेच काय, परिमिती म्हणजेच काय, सर्व बाजूचा काय करणार आहे आपण, गुणाकार. म्हणजेच काय येईल इथे, किती बाजू आहे, 4, आणि एक बाजू त्याची आपल्याला 7 दिलेली आहे, म्हणजे 7 चौक किती आले इथे, 28. त्याच्यानंतर काय म्हटलंय, त्या शेताला तारेचे 4 पदरी कुंपण घातले. 1 मीटर तारेचा म्हणजे 4 पदरी कुंपण घातले, तर मग काय येईल त्याच्यामध्ये, 28ला आपल्याला काय करावं लागेल, 4 नी गुणावं लागेल. म्हणजेच किती आलं, 112. आणि
पदरी कुंपण घालून 1 मीटर ताराचा दर 6 रुपये होता. म्हणजेच त्याची जी तार आहे त्या कुंपणासाठी किती खर्च आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण तारेला कितीने गुणावं लागेल, 6ने. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, आपल्याला एकूण खर्च मिळेल. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारच्या प्रॉब्लेमची जर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे असेल तर काय करायचं, स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्र हो, जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढा, जेणेकरून ते जे मुलं आहेत ज्यांना गरज, म्हणजे ज्या मुलांना गरज आहे अशा मुलांना सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. जे बुक घेऊ शकत नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, ते त्यांना जर हे जर जेव्हा हे जर प्रॉब्लेमाचे सरावाचे त्यांना जर मिळालं, हे जे मटेरियल हे सरावाचं त्यांना जर मिळालं, त्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. जर ए बरोबर 2, बी बरोबर 4, सी बरोबर 6, डी बरोबर 8, तर चेन्नई हा शब्द असा लिहिला जाईल. म्हणजे कसा लिहिला जाईल आपल्याला ते लिहायचं आहे. पहिल्यांदा आपण ए टू झेड याच्यापर्यंत आपण ए बी अल्फाबेट जे आहे ते ABCD तेच लिहून काढू. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय वाय झेड. आता त्याला नंबर देऊन टाकू आपण. 1 to 26. 1 सॉरी, ए बरोबर किती दिलेला आहे त्यांनी, 2 दिलेला आहे. म्हणजेच एच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, 2. 2 2 चा डिफरन्स आहे. डी 4, सी 6, डी 8, ई 10, एफ 12, जी 14, एच 16, आय 18, जे 20, के 22, एल 24, एम 26, एन 28, ओ 30, पी 32, क्यू 34, आर 36, एस 38, टी 40, यू 42, व्ही 44, डब्ल्यू डब्ल्यू किती येणार, 46. आपल्याला इतक्या शब्दाची काही गरज नाहीये. 2 2 नी सगळे काय करतात, त्याची 2 2 नी त्याची 2 2 त्याच्यामध्ये ऍड करायचे, म्हणजे 2 2 त्याच्यामध्ये मिळवायची आणि पुढची संख्या आपल्याला मिळणार. आपल्याला काय घ्यायचं, चेन्नई. आपण इथे लिहू सी एच ई, त्याच्यानंतर ई एन ए आय. सी ची व्हॅल्यू लिहू आपण. सी ची किती आहे, 6, एच 16, ई ची व्हॅल्यू लिहू आपण. ई ची व्हॅल्यू किती आहे, 10. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू 28, डबल एन डबल 28,
डबल 28 A 2 I 18. मग असा ऑप्शन मध्ये बघायचं कोणता आहे? I 6 16 10 28 28 आणि काय 18. म्हणजे काय फर्स्ट ऑप्शन आहे 6, त्याच्यानंतर 16 आहे, त्याच्यानंतर 10 पण आहे, त्याच्यानंतर 2 टाइम्स 28 पण आहे आणि त्याच्यानंतर काय 2 आहे आणि त्याच्यानंतर 18 आहे. असा ऑप्शन कोणता आहे 2. त्याच्यानंतर बघू आपण आपल्याला इथे दिलाय 1 2 1 2 2 4 6, त्याच्यानंतर 12 दिलाय, त्याच्यानंतर 24 दिलाय, त्याच्यानंतर 16 दिलाय. आपण इथे बघू 1 2 1 2 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 16. बघू आता आपण काय आहे तिथे. 1 इंटू 1 1 इंटू 1 किती आलं 1. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघू त्याच्यानंतर काय इथे इथे पण इंटू 1 करू म्हणजेच काय 1 गुणिला 1 म्हणजे 1, 2 गुणिला 1 म्हणजेच काय झालं 2. त्याच्यानंतर बघू त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला इथे 2 गुणिला 2 गुणिला 2 मीन्स काय होते इथे 4. आता याच्यामध्ये बघायचं आपण आता हा एक याला जर 2 ने गुणलं तर किती येते 2च येणार. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघू आपण या 2 ला जर 2 ने गुणलं तर किती येतं 4. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथे 6 दिले आहे, इथे किती दिलेलं आहे 12. इथे बघू आपण या 2 ला जर 3 ने गुणलं तर किती येतात 6. तसंच या 4 ला जर 3 न गुणलं तर किती येतात 12. त्याच्यानंतर या 6 ला जर आपण 4 ला गुणलं 4 ने गुणलं तर किती येतात 24. तसंच जर या 12 ला जर आपण 4 न गुणलं तर इथं किती पाहिजे होते 48. म्हणजेच काय चुकीचं आहे आपलं 60. म्हणजेच वर कोणती सिरीज आली 1 2 3 4, खाली कोणती आली 1 2 3 4. बरोबर खाली आणि वर दोन्ही ठिकाणी सेमच यायला पाहिजे. म्हणजे 1 गुणिला 1 केलं तर 1 आलं, तसं 2 गुणिला 1 केलं तर 2 आलं, तसंच ह्या 1 ला जर 2 न गुणला तर 2 आलं, ह्या 2 ला जर 2 ने गुणलं तर किती आलं 4 आलं,
ह्या 2 ला जर 3 न गुणलं तर किती आलं 6 आलं. या 2 ला जर 3 ने गुणलं तर 6 आलं. तसंच या 4 ला जर 3 ने गुणलं तर किती आलं 12 आले. तसेच या 6 ला जर 4 ने गुणलं तर किती आलं 24. तसेच या 12 ला जर 4 ने गुणलं तर किती यायला पाहिजे होते तिथे 12 48. म्हणून इथे कोणतं चुकलेलं आहे 60. म्हणजेच कोणता आहे तिसरा नंबरचा जो पर्याय आहे तो काय झालेला आहे चुकलेला आहे म्हणजेच रॉंग आहे तो. त्याच्यानंतर बघू आपण आता आपल्याला इथे दिले आहे 54, इथे 30 आणि इथे 24. आता ते कसं आले ते बघू आपण पहिल्यांदा. इथे 112, इथे 42, इथे 70, इथे प्रश्नार्थी दिला 28 दिला, इथे 38. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला इथं 54. 54 मधून काय गेले जर 30 गेले किती येणार 54 मधून जर 30 गेले तर किती येतात 24 आहे इथे 24 आहे. तसंच 112 मधून 42 काढून बघू आपण किती आलं 2तून 2 गेलं 0. एक म्हणजेच 1 मधून 4 जाणार का नाही 11तून 4 गेले किती झालं 7. 1तून 1 गेलं 0 म्हणजेच किती आलं 70 आहे इथे 70. तसंच इथं आपल्याला 38 दिला इथे काय दिलेलं आहे 28. म्हणजे ते कसे येणार ते बघू आता आपण. इथे काय घेऊ आपण x घेऊ. झालं. आता या दोघांची आपण काय करूया जशी आता या दोघांची काय केलेली आपण वजाबाकी केली आहे तशीच आता आपण या दोघांची काय घेणार आहे बेरीज घेऊ आपण. या दोघांची काय होईल बेरीज. काय नाही ते 28. म्हणजेच काय येईल इथे 1 मिनिट. x वजा 28 बरोबर 38. म्हणजेच x बरोबर काय येईल 38 अधिक 28. म्हणजेच काय येणार इथे 38 आणि 28 8 आणि 8 16. हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 3 6. म्हणजे किती आला आपला आन्सर 66. म्हणजेच काय करायची आहे याची आणि याची वजाबाकी 24 याची आणि याची वजाबाकी 70. तसंच आता इथे हे काढायचं आहे म्हणजे इथे आपण x घेतलं x वजा 28 बरोबर 38. म्हणजे इकडे वजा आहे तर इकडे जाऊन काय होणार ते अधिक 38 आणि 28 किती आलं 66. आपले आन्सर किती येईल मग 66. जर 3 गुणिला 4 बरोबर 912 कॉमा 2 गुणिला 9 बरोबर 418 आणि 5 गुणिला 4 बरोबर 25 आणि 20 तर 8 गुणिला 3 बरोबर किती. म्हणजेच आता आपल्याला इथे काढायचं आहे 3 गुणिला 4 912 कसं आलं ते 3 गुणिला 4 म्हणजेच आता आपल्याला कसं येईल तिथे ते बघा 3 गुणिला 4 बरोबर 912. आता जर आपण 3 चा वर्ग केला तर किती येतो 3 गुणिला 3 म्हणजेच किती येतात 9. वर्ग करणे म्हणजेच काय त्याच संख्येने त्या संख्येला गुणणे बरोबर आलं 9 आले. त्याच्यानंतर 3 आणि 4 चा जर गुणाकार केला तर ऑटोमॅटिक किती येतात 12. 3 चौक 12 म्हणजे आपल्याला 912 बरोबर आलं. त्याच्यानंतर बघू आपण 2 गुणिला 9 बरोबर 418. म्हणजेच काय येईल इथे 2 गुणिला 2 किती आलं 2 चा वर्ग किती येतो 2 चा वर्ग बरोबर किती आहे 4 आहे बरोबर 4 इथे आहे 2 गुणिला 9 म्हणजेच 18. म्हणजेच किती आलं इथे 418. त्याच्यानंतर 5 गुणिला 4. आता 5 गुणिला 4 आपण इथे करून बघू 25 आणि 20 आलेला इथे म्हणजेच काय येईल इथे 5 चा वर्ग 5 चा वर्ग म्हणजेच 5 गुणिला 5 किती होतात 25 आणि 5 चौक 20 आहे बरोबर ते पण बरोबर आहे. मग आपल्याला 8 गुणिला 3 करायचा आहे. मग 8 गुणिला 3 करायसाठी आपण काय करणार 8
गुणिला 3 बरोबर किती? 8चा वर्ग. 8चा वर्ग म्हणजेच काय येईल इथे? 64. 8 गुणिला 8 म्हणजेच काय येतात? 64. आणि 8 त्रिक 24. म्हणजेच आपला आन्सर कोणता आलं? दुसरं. 8चा वर्ग 64 आणि 8 गुणिला 3 24. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? इथेच बघून आपण इथचे जसे करून दिलेले आहे म्हणजे ज्या व्हॅल्यूवरनी जे पेपरांनी ज्यांनी आपण हे सेट केलेले आहे पेपरमध्ये ज्यांनी जे सेट केलेलं राहील त्यांनी जशी ट्रिक आपल्याला तिथे अप्लाय केली आहे पहिले 2 आपल्याला करून दाखवलेलेच राहणार आहे तशीच ट्रिक आपल्याला अप्लाय करावं लागेल. आपल्या मनाने आपण कोणतीही ट्रिक तिथे अप्लाय करू का? नाही. त्याच्यानंतर बघू आपण त्याच्यानंतर दिलाय आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये 7 2 3 इथे 42 दिलाय 1 8 9 इथे काढायचं आहे आपल्याला 1 9 4. मग आपण पहिल्या याच्यात करून बघू 42 कसे आले. 7 गुणिला 2 गुणिला 3 बरोबर किती येतात? 7 दुने 14 14 त्रिक किती येतात? 42 बरोबर आहे. दुसऱ्या याच्यात करून बघू. तिसऱ्या याच्यात करून बघू. 1 गुणिला 9 गुणिला 4 किती येतात? 1 गुणिला 9 9 9 चौक 36 ते पण बरोबर आहे. दुसऱ्या याच्यात करून बघू आपण. काय येईल? 1 गुणिला 8 गुणिला 9 1 गुणिला 8 8 8 गुणिला 9 72 आलं आपलं आन्सर म्हणजे सेकंड आन्सर आहे आपलं. आन्सर कोणता आहे? सेकंड. नुसतं काय दिलेलं आहे? कॉर्नरचे जे व्हॅल्यू दिलेले आहे आपल्याला त्याचं आपण काय केलेलं आहे इथे? मल्टिप्लिकेशन. अशाच प्रकारचं आपण काय करू शकतो? प्रत्येक याच्यामध्ये इथे मल्टिप्लिकेशन करू शकतो तसंच आपल्याला व्हॅल्यू मिळाली मल्टिप्लिकेशन करून तसंच इथे पण करू शकतो मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन करून आपल्याला व्हॅल्यू मिळाली म्हणजे याचा गुणाकार करून आपल्याला इथे ही संख्या मिळाली याचा गुणाकार करून आपल्याला इथे ही संख्या मिळाली. आता याचा गुणाकार केल्यावर कोणती संख्या मिळेल मग? 72. त्याच्यानंतर बघू इथे काय दिलेलं आहे 4 7 आणि मग इथे डायरेक्ट 53 दिले आहे इथे 6 9 इथे 87 डायरेक्ट दिले आहे त्याच्यानंतर 1 7 आणि इथे आपल्याला काढायचं आहे मग इथे डायरेक्ट 53 कसे आले ते बघू आपण इथे 7 चौक 28 होते का इथे काही नाही 6 9 54 होतं का नाही 1 गुणिला 7 म्हणजे 7 आहे काही ऑप्शन मध्ये नाही म्हणजे दुसरंच काहीतरी अप्लाय केलेलं असणार ते बघू आपण कसं काय केलं तर 4 चौक किती होतं 4चा वर्ग 16 16 मध्ये 7 मिळवलं तरी होत नाही मग आता काय करणार आहे मग 7चा वर्ग करून बघू आपण 7चा वर्ग किती होतं 7चा वर्ग अधिक 4 मिळवून पाहू आपण 7चा वर्ग किती होतो 7 7 49 अधिक 4 किती येतं 49 अधिक 4 आपल्याला किती मिळाले 53 बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे करून बघू 9चा वर्ग 9चा वर्ग अधिक 6 9चा वर्ग किती येतं 81 अधिक 6 बरोबर किती आले 87. त्याच्यानंतर इकडे करून बघू 7चा वर्ग अधिक 1 काही नाही ते 7चा वर्ग किती आहे 49 अधिक 1 किती येतं 50 आहे बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे एक एक ट्रिक अप्लाय करून पाहिजे कधी स्क्वेअर करून म्हणजे कधी वर्ग करून बघायचा कधी त्याचा घन करून बघायचा कधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायचं कधी त्याचं म्हणजे बेरीज करायची वजाबाकी करायची अशा प्रत्येक त्याच्यामध्ये काहीतरी पहिल्यांदा आपल्याला 2 करून दाखवलेले राहतील त्याच्यानुसार आपण आपल्या त्याच्या काय करायच्या अप्लाय म्हणजे हे प्रॅक्टिस जर तुम्ही अशा प्रकारच्या जर प्रॉब्लेमची जर तुम्ही प्रॅक्टिस केली वारंवार जर केली तर तुम्हाला हे त्याच्या ट्रिक आपोआप तुमच्या मनाने स्वतःच्याच मनाने तुम्हाला ह्या ट्रिक येऊ शकते. म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जास्तीत जास्त प्रॉब्लेमची काय करावं लागेल सराव करावा लागेल आणि सरावासाठी तुम्हाला असे नवीन नवीन जर प्रॉब्लेम लागत असेल तर स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. मित्र हो तुमच्यासारखे अजून काही जे गरजू विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून त्यांचा पण सराव होईल
आणि पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. म्हणून स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.